भारत माता की परम पवित्र भगवा ध्वज महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई तुळजाभवानी, कोल्हापूरची आई अंबाबाई आणि आमच्या आसनडोलीची आई रसूबाई हिला मी प्रथमतः वंदन करतो। व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक माननीय अजित नरके साहेब, KS अण्णा, त्यानंतर बाबासाहेब आसोर्लेकर पाटील, त्यानंतर PG शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेब, आमच्यासोबत काम करणाऱ्या मेघाराणी जाधव मॅडम आणि सर्व माननीय लहू गुरव साहेब, आनंदा पाटील साहेब, या सर्वांच्या सोबत आज माननीय खासदार श्री संजय दादा मंडलिक साहेब यांच्या प्रचारात आपण इथं मोठ्या संख्येने जमलो आहोत। गेली महिनाभर आम्ही या सगळ्या वाटचालीमध्ये प्रत्येक ठिकाणी फिरत असताना आपल्या नजरेसमोर जे मुद्दे येतात ते थोडेच मुद्दे मी आपल्या समोर इथं प्रस्तुत करण्यासाठी थांबलेलो आहोत। संजय दादा, सगळेजण बोलताना दादा म्हणूनच आम्ही बोलतो, आम्ही दादा पण पोहोचू शकतो, दादाशी सलगी करू शकतो, त्यांच्या घरापर्यंत जाऊ शकतो, पण पाटील साहेब मला सांगा, आपण वाड्यावर जायचं असेल तर 40 रुपयाचं तिकीट काढून जावं लागणार आहे आपल्याला। हा पहिला मुद्दा आहे। गारकोटी आणि बुधरगडमध्ये परवा प्रचार करताना माझ्या मित्रांनी तिथल्या विचारायला सांगितलं साहेबांना की साहेब, गेल्या वेळी संभाजी महाराज आले होते, 40 वेळा आम्ही वाड्यावर आलो पण आम्हाला तुमची भेट झाली नाही। यानंतरच्या कालावधीमध्ये महाराज साहेब किती भेटणार आहेत आपल्याला, वयाचा तजुर्बा देण्यात घेताना किती कामाचे त्यांची धडाडे असणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। हा झाला उमेदवार लेवलचा प्रश्न। तालुक्याच्या लेवलला बोलताना हुकमतपणा, रामचंद्र पंत अमात्यांचा हा गगनबावडा तालुका आणि आपल्या गगनबावड्याचे तालुका त्यावेळी पन्हाळ्याचे असायचे आणि पन्हाळ्यावरून आपला इथला हा सगळा सेट सारा महाराजांच्या, शिवाजी महाराजांच्या ह्याच्यात जायचा। हुकमतपणा, रामचंद्र पंत अमात्य म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांचे फायनान्स मिनिस्टर, अर्थमंत्री, म्हणजे सगळ्या हिंदवी दौलतीचा जो खजिना होता तो कधी काळी गगनबावड्याने चालवला। असा आपला तालुका आपण मागास म्हणणं हे आपण स्वतःला आपण दिलेलं दूषण आहे। अशा वेळी आपण सजग राहणं, आपल्या विकासासाठी प्रत्येक वेळी काम करत राहणं हे गरजेचं आहे। विचार करण्यासारखी गोष्ट आहे की गगनबावड्यासाठी असणारं KDCC बँकेचं जे संचालक पद आहे ते गगनबावड्याला द्यायला पाहिजे की कुठल्या तरी बाहेरच्या माणसाला द्यायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतंय सांगा? गगनबावड्याची ज्या त्या घरातली वस्तू जर ज्या त्या माणसाला देणं ही रीत आहे आणि तसं न करता आपल्याविषयी चालबाजी केली गेली। आणखी एक विषय असा सांगतो की इम्रान प्रतापगडी हे उत्तर प्रदेशचे खासदार, त्यांना कोल्हापुरात आणून कोल्हापूरच्या कोर्टातील राज्यसभेची खासदारकी त्यांना दिली गेली गेल्या वर्षापूर्वी। ती खासदारकी जर आज राजघराण्याला दिली असती तर तुम्हीच राजघराण्यावर उपकार केले असते। तुम्ही आज आम्हाला म्हणताय की तुम्ही राजघराण्याशी तुम्ही प्रतारणा करताय, तर तसं काहीच नाही। आपण यावेळेला गादीला मान देतोय, पण मत मात्र माननीय नरेंद्र मोदीला देणार। एवढंच आपण या क्षणात तुम्हाला मी सांगू इच्छितो की त्या 7 तारखेला धनुष्यबाण या चिन्हावर आपलं बहुमोल मत अर्पण करायचं आहे आणि माननीय संजय दादा मंडलिक साहेब यांना आपण प्रचंड बहुमतानं निवडून द्यायचं आहे, एवढी आपल्याला कळकळीची विनंती करतो आणि आपली मी रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।